Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawari MRS. Today we are going to study Understanding Economic Development, Class 10th, Chapter number 3, Money and Credit. मनी सर्वांना माहिती आहे की अर्थातच पैसे जे आपण वस्तू देवाणघेवाण करण्यासाठी सेवा घेण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. क्रेडिट म्हणजे कर्ज. आणि पहिला मुद्दा आहे मनी ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज, म्हणजे पैसा जो देवाणघेवाण करण्यासाठी यूज करतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला बाजारामध्ये गेल्यानंतर आपण कोणतीही वस्तू जर घ्यायची असेल तर पैसे देतो आणि ती वस्तू घेतो. दॅट इज व्हॉट कॉल्ड मीडियम ऑफ एक्सचेंज. म्हणजेच आपण काय म्हणूया, देवाणघेवाणचं साधन. लेट्स स्टार्ट. The use of money span a very large part of our day-to-day life. म्हणजे काय की आपण जे पैसे वापरतो आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही पैसे यूज करतो तो आपला एक अविभाज्य भाग आता बनलेला आहे आपल्या जीवनाचा. लुक अराउंड यू अँड यू वुड इझिली बी एबल टू आयडेंटिफाय सेव्हरल ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग मनी इन एनी सिंगल डे. आणि आपण आपल्या आसपास जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपले जे काही दैनंदिन व्यवहार होतात त्यामध्ये एका दिवसामध्ये जे काही व्यवहार होतात त्याच्यामध्ये पैसा हा महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये आहे. कॅन यू मेक अ लिस्ट ऑफ दिस? आपल्याला लिस्ट करता येईल का? आपल्याला वही घ्यायची आहे, पेन घ्यायचा आहे, तर पैसे आपण देतोच की नाही. इन मेनी ऑफ दिस ट्रान्झॅक्शन्स गुड्स आर बीइंग बॉट अँड सोल्ड विथ द यूज ऑफ मनी. आणि म्हणून या जे काही व्यवहार होतात याच्यामध्ये आपण ज्या काही वस्तू घेतो, गुड्स म्हणजे वस्तू, पेन, वही, बरोबर आहे, स्टेशनरी, आणि मग त्याला आपण त्या वस्तू घेतो आणि पैसे देताना दुकानदाराला पैसे देतो. In some of these transactions, services are being exchanged with money. For some, there might not be actual transfer of money taking place now, but a promise to pay money later. काही वेळा आपण सेवा घेतो आणि मग त्या सेवेसाठी आपण त्यांना प्रॉमिस करतो की आपण जे पैसे आहेत ते आपण नंतर तुम्हाला देणार आहोत. तर ह्याचं उदाहरण आपण नक्कीच नंतर पाहणार आहोत. हॅव यू एव्हर वंडर्ड वाय ट्रान्झॅक्शन्स आर मेड इन मनी? मग आपल्याला आश्चर्य वाटेल की हे सगळे जे व्यवहार आहेत हे पैशामध्ये का होतात. द रिझन इज सिम्पल, आणि त्याचं कारण हे साधं आहे. अ पर्सन होल्डिंग मनी कॅन इझिली एक्सचेंज इट फॉर एनी कमोडिटी ऑर सर्विस दॅट ही शी माईट वॉन्ट. आणि म्हणून आपल्याला ज्याच्याकडे पैसे आहेत तो ते देवाणघेवाण करण्यासाठी, कमोडिटी म्हणजे काय, वस्तू किंवा माल, सर्व्हिस म्हणजे सेवा, वस्तू किंवा सेवा देवाणघेवाण करण्यासाठी आपण पैशाचा हा वापर करतो, जे त्यांना पाहिजे आहे, जे आपल्याला पाहिजे आहे त्या वस्तू. सो दस एव्हरीवन प्रिफर टू रिसीव पेमेंट इन मनी अँड देन एक्सचेंज द मनी फॉर थिंग्स दॅट दे वॉन्ट. आणि मग सगळ्या जणांना जे पैसे पाहिजे आहेत किंवा पेमेंट जे पाहिजे आहे ते पैशाच्या स्वरूपात पाहिजे आहे, आणि मग ते वस्तू त्यांना जी हवी ती देवाणघेवाण करण्यासाठी आपण पैशाचा उपयोग करतो. टेक द केस ऑफ शू मॅन्युफॅक्चरर. ही वॉन्ट्स टू सेल शू इन द मार्केट अँड बाय इट. एक बूट विक्रेता आहे, त्याने बूट तयार केलेले आहेत. आता त्याला ते बूट जे आहेत ते विकायचे आहेत बाजारामध्ये आणि त्याला गहू घ्यायचे आहेत. The shoe manufacturer will first exchange shoes that he has produced for money and then exchange the money for wheat. आता काय करणार आहे, ज्याने बूट निर्माण केलेले आहेत, तयार केले आहेत, तो पहिल्यांदा ते बूट तो एक्सचेंज करेल, त्याचं देवाणघेवाण घेईल, पैसे घेईल, आणि पैसे घेतल्यानंतर त्या पैशातून तो गहू खरेदी करेल. इमॅजिन हाऊ मच मोर difficult it would be if the shoe manufacturer had directly exchanged shoe for wheat without the use of money. आता आपण असं कल्पना करा की किती हे अवघड होईल जर पैसे जर नसतील. तर मग आपण म्हणूया की ज्याने शूज तयार केलेले आहेत, तो जो शूचा दुकानदार आहे, त्याला त्याचे जे काही शूज आहेत, बूट जे आहेत ते विकायचे आहेत, आणि पैशाचा वापर करायचा नाही, पण त्याला गहू पण पाहिजे. मग तो कसं काय करेल? ही वूड हॅव टू लुक फॉर अ व्हीट ग्रोईंग फार्मर हू नॉट ओनली वॉन्ट्स टू सेल व्हीट बट ऑल्सो वॉन्ट्स द बाय शू इन एक्सचेंज. मग आपल्याला देवाणघेवाण करणारे आपल्याला लोक शोधावं लागतील. म्हणजेच काय, शू विक्रेता कोणाला शोधेल? ज्याला शूज पाहिजे त्याला, आणि ज्याच्याकडून आपल्याला काय मिळेल? गहू.
आता गहू विक्रेता पण काय करेल, मी गहू देईल पण मला काय पाहिजे, शूज पाहिजे. असे आपल्याला माणसंही शोधावी लागतील. दॅट्स इज both parties have agreed to sell and buy each other commodity. This is known double coincidence of want. आणि म्हणून दोघं जे आहे त्याच्यामध्ये मग शूज निर्माता करणारा मॅन्युफॅक्चरर दुकानदार असेल किंवा गहू ज्याच्याकडे गहू आहेत असा शेतकरी असेल, आणि ते एकमेकाशी सहमत होतील आणि एकमेकाला ते वस्तू देवाणघेवाण करतील. तर यालाच काय म्हणूया, मागणीचा दुहेरी योगायोग, ज्याला आपण म्हणूया वॉन्ट्स. म्हणजे काय, म्हणजे काहीतरी पाहिजे, बरोबर आहे. मग डबल दुहेरी, कोइन्सिडन्स म्हणजे योगायोग आहे. जी गोष्ट मला पाहिजे त्याचा आपण म्हणूया दुहेरी जर योगायोग घडून आला तरच हे असं होऊ शकतं, जर पैसे नसतील तर, असं आपण कल्पना करतोय. आता इथे पहा, हा शूज विक्रेता आहे. आय गिव्ह यू शूज फॉर युअर वीट. आणि मग हा काय म्हणतोय, गहू शेतकरी, आय डोंट नीड शू, आय नीड क्लोथ. हा म्हणतोय मला शूज नाही पाहिजे, मला तर क्लोथ पाहिजे. खाली एक माणूस आहे पहा, आय वॉन्ट शूज बट आय डोंट हॅव वीट. खालचा जो काही कुंभार आहे तो म्हणतोय की मला शूज पाहिजे परंतु मला गहू नको आहेत. मग आता कसं होईल असं जर असेल तर, वॉट अ पर्सन डिझायर टू सेल इज एक्झॅक्टली वॉट द अदर विशेस टू बाय. ज्याला ते विकायचं आहे, एखाद्या व्यक्तीला काहीतरी विकायचं आहे, एखादी वस्तू, आणि दुसऱ्याला ती वस्तू जी आहे ती खरेदी करायची आहे. सो इन अ बार्टर सिस्टीम वेअर गुड्स आर डायरेक्टली एक्सचेंज विदाउट यूज ऑफ मनी, डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट इज अन एसेन्शियल फीचर. आणि म्हणून इन अ बार्टर सिस्टीम म्हणजे काय, अदलाबदल करणे, देवाणघेवाण करणे. या पद्धतीमध्ये काय व्हायचं की वस्तू ही दिली जायची आणि त्याच्यामध्ये पैशाचा वापर होत नव्हता, आणि ज्याला ती वस्तू पाहिजे त्याच्याकडून दुसरी वस्तू ही खरेदी केली जात होती. याला आपण म्हणूया एखादे वॉन्ट्स म्हणजे मला पाहिजे, एखाद्या वस्तू मला जी पाहिजे त्या माहितीचा दुहेरी योगायोग जर घडून आला तरच असं होऊ शकत होतं. इन अ कॉन्ट्रास्ट, in an economy where money is in use, money by providing the crucial intermediate step eliminate the need for double coincidence of what. आणि मग याच्यामध्ये काय होतं की आपल्याला असं व्यवहार जो करायचा आहे किंवा आपल्याला आपल्या अर्थकारणामध्ये आपण ज्यावेळेस पैसे वापरतो, आणि मग पैसे हा एक महत्त्वाचा रोल पे करतो की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणूया, जिथे डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स, ज्याची गरज आहे, गरजेचा दुहेरी योगायोगाची काही गरज नाही आहे. म्हणजे आपण म्हणूया मडके जो विकतोय तो म्हणतो मला गहू पाहिजे, बरोबर आहे, मला गहू नाही, मला गहू नको आहे पण मला शूज पाहिजेत, मी माझे मडके विकले आणि शूज घेईल. त्याच्याबरोबर हा पहा वरती माणूस ज्याच्याकडे शू विक्रेता आहे तो काय म्हणेल, मी शूज देतो पण मला काय पाहिजे, गहू पाहिजे. इकडे कोणता माणूस आहे, हा म्हणतोय की फार्मर आहे, डोंट नीड शूज, मला शूज नको आहेत पण मला काय पाहिजे, क्लोथ पाहिजे. मग अशा जर वस्तूच्या देवाणघेवाणापाशी व्यक्तीची गरज जर योगायोग जुळून आला, दोन्ही व्यक्तींची गरज हा जर योगायोग जुळून आला तरच हा व्यवहार शक्य होईल, अन्यथा नाही. आणि म्हणून पैसे, मनी हा महत्त्वाचा रोल इथे प्ले करताना आपल्याला दिसतो. इट इज नो लॉंगर नेसेसरी फॉर शू मॅन्युफॅक्चरर टू लुक फॉर फार्मर हू विल बाय हिज शूज. आणि मग आता गरजेचं नाही आहे, ज्याने ते बूट तयार केलेले आहेत त्याला शेतकरीच बघायची गरज नाही की तो शेतकरी त्याचा शूज खरेदी करेल. अँड ॲट द सेम टाईम सेल हिम, त्याचबरोबर तो काय विकेल, व्हीट, गहू विकेल. ऑल ही हॅज टू डू इज फाइंड अ बायर फॉर हिज शू. आणि म्हणून त्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला एक ग्राहक शोधावा लागणार आहे जो त्याचे शूज खरेदी करेल. वन्स ही हॅज एक्सचेंज्ड हिज शूज फॉर मनी, ही कॅन परचेस वीट ऑर एनी अदर कमोडिटी इन द मार्केट. एकदा का त्याने त्याचे बूट विकले तर त्याला पैसे येतील आणि तो मार्केटमध्ये जाऊन त्याला जे पाहिजे, त्याला गहू पाहिजे किंवा इतर काही कमोडिटी म्हणजे वस्तू पाहिजे, तो मार्केटमध्ये जाऊन घेऊ शकतो. सिन्स मनी ॲक्ट ॲज अन इंटरमिजिएट इन द एक्सचेंज प्रोसेस, इट इज कॉल्ड अ मीडियम ऑफ एक्सचेंज. आणि म्हणून पैसे इथे काय करतो, देवाणघेवाण करण्याचं, वस्तू देवाणघेवाण करण्याचं एक साधन. पैसे इथे महत्त्वाची भूमिका इथे बजावतात किंवा रोल तिथे पैशाचा महत्त्वाचा आहे, आणि त्याला मीडियम ऑफ एक्सचेंज, देवाणघेवाणीचं साधन
असं म्हटलं जातं. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी विल कंटिन्यू नेक्स्ट अवर व्हिडिओ.